पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो विक्रम, अरे मला तुझ्या ऑफिसमधनं आता एक मेल आलाय. काय हे सगळं? काय आहे म्हणजे? अपॉइंटमेंट लेटर आहे अगं तुझं. काय रिअली? पण इतक्या लवकर तू मला असं अपॉइंटमेंट लेटर डायरेक्ट पाठवलंस? स्प्रिंगडेल कंपनीमध्ये फायनान्सर म्हणून प्रपोजल द्यायचा असेल तर तुला जॉईन करायला लागेल. एक काम कर, तू उद्यापासूनच जॉईन हो. उद्या? हो. काही प्रॉब्लेम आहे? तुला आनंद नाही का झाला? अरे यार मला खूप आनंद झाला, खूप खुश आहे मी. उलट ठीक आहे, मी उद्या जॉईन करते, काही प्रॉब्लेम नाही. सी या, बाय. ओके चल, सी यू. शिल्पी, अगं आता मी ते मी आज खूप खुश आहे, खूप एक्साइटेड आहे. विक्रमच्या ऑफिसमधनं मला अपॉइंटमेंट लेटरचा ऑफिशियल मेल आला आणि मला उद्यापासून जॉईन व्हायचंय. अगं बाई खरंच? ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शिल्पी, होतंय की नाही आता सगळं तुझ्या मनासारखं? हे बघ, आता परत असं रागावून वगैरे माहेरी नाही हं निघून जायचं. त्या दिवशी तुम्ही निघून गेलात, मला खूप काळजी वाटत होती बघ तुमच्या दोघांची. अगं तुमच्या दोघांचा संसार छान सुखाचा व्हावा एवढीच तर इच्छा आहे आमची. हा हो माई, आता असं नाही होणार. तुम्ही नका काळजी करू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आता. तसंच होऊ देत. हा बरं, देवाला नमस्कार करते आणि आधी आभार मानते त्याचे. हो आलेच मी. मयूर, फ्रीज मधनं जरा सुरी काढ बघ. हा? सुरी फ्रीज मध्ये? अगं टोमॅटो काढ, सलाड कापायचं. आई दे. आई, तू आजीला का नाही सांगितलंस की तू बाबांना भेटायचा पूर्ण प्रयत्न केलास? प्रयत्न केले मयू मी, पण त्या प्रयत्नात यश तर नाही आलं ना. तुझे बाबा मला भेटलेच नाही. अगं दे. आई, का गिल्ट फील करून घेतेस एवढं? तू टाइमपास करत नव्हतीसच ना तिकडे. तू आत्ता जा आणि आजीला सांग की तू तिकडे सगळ्या बायकांसाठी स्टँड घेतलास. मयू, आईंची चिडचिड एका अर्थी बरोबरच होती. मी जे काही केलंय ते त्यांना पटणार नाही ना ग. जाऊ थांब, मी चिरते. मयू, तुझ्या बाबांनी जाताना खरंच माझ्याबद्दल विचारलं होतं का ग? खरंच वाट बघत होते. त्यांचं सगळं लक्ष तुझ्या येण्याकडेच होतं. आई, क्लिअरली दिसत होतं सगळ्यांना की ते एक्सपेक्ट करतायत ते निघण्याआधी तू यावंस. खरंच माझं चुकलं. नेमकं आज ते फोटोशूट होतं आणि माहीत नाही कोणत्या ना कोणत्या अडचणी येतच होत्या समोर. आजपर्यंत ना मग असं कधीच झालं नाही की ते कुठेतरी बाहेर चाललेत आणि मी त्यांच्याबरोबर नाही. माहित नाही बँगलोरला व्यवस्थित पोचले असतील, तिकडे चांगली व्यवस्था असेल नसेल, काहीच कल्पना नाही. जाऊ दे. चला. वेलकम वेलकम मिस्टर श्रेयस. हे तुमचं नवीन घर. किती महिने किती वर्ष माहित नाही, पण एकदम बेस्ट घर.
1 मिनिट अंतरावरती पोलीस स्टेशन, 3 मिनिट अंतरावरती दवाखाना आणि 4 मिनिट अंतरावरती फायर ब्रिगेड, ऑल इन वन. या सगळ्यांचं काय करू मी? फक्त जनरल इन्फॉर्मेशन दिली हो. नाव काय तुमचं? अय्यर, माणिक अय्यर. केअरटेकर, सप्लायर, सुपरवायझर, ऑल इन वन. अय्यर असून मराठी चांगलं बोलता. त्याचं काय आहे, माझं एज्युकेशन महाराष्ट्रात झालं आणि कॉलेज माझं MP मध्ये आणि जॉब कर्नाटकमध्ये, ऑल इन वन. पाणी येतं का इकडे? अगदी 24 तास. नशीब. मी इथेच असतो. तुम्हाला काय हवं असेल ते मला सांगा. जेवणाची काय सोय आहे? मागच्या गल्लीमध्ये ना घरगुती जेवणाचा टिफिन मिळतो, ते मी तुम्हाला रोज आणून देईन. आणि बाजूला मैदान आहे, त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आणि खाली दुधाची डेअरी. तुम्हाला काय लागेल तर मला कॉल करा. माणिक अय्यर, ऑल इन वन. ठीक आहे, जा तुम्ही. थँक्यू. थँक्यू. हा, इकडे पण तेच आहे वाटतं. हे घ्या, सुट्टे दे परत मला. सुट्टे नाहीत माझ्याकडे. अय्यर, चेंज माझ्याकडे पण नाही. अश्विनी. अश्विनी नाही, माणिक अय्यर आहे. ठीक आहे, ठेवते पैसे तुझ्याकडे आणि बाकी सामान वगैरे आणावं लागेल ना, त्याच्यातनच वापर. अहो, पोचलात का? आत्ताच पोचलो. हो. नको, एवढ्या रात्री यांना फोन लावणं बरं नाही. झोपले असतील. उद्याचं स्केड्यूल बघते काय लिहिलंय ते. रॅम्प वॉक. अरे बापरे.
एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच ग भरारी घेण्या उमले बोला पंख म्हणे मला चाल पुढं पुढे ग आनंद आपुल्या घरासाठी लढेन अखंड असेल दारी सदा आनंद तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं चाल पुढं चाल पुढं तू चाल पुढं डोक्यावर ठेवायचं आणि बॅलन्स करून चालायचं. पुस्तक पडलं तर आजी आणि आजोबा उठे. आजी झोपली काय ना होणार की तू जा आता, सरळ यायचा. जा तू, पण माझी डायरी व्यवस्थित ठेवून जा, जिथे होती तिथेच. तू अशीच घोरत राह, नाही तर मला झोप यायची नाही. बॅकग्राऊंड अश्विनी, दार उघड. अश्विनी कुठे आहेस यार? दार उघड. अरे यार. गुड मॉर्निंग. हे तुमचा ब्रेकफास्ट टिफिन आहे. गरमागरम पेशा रे तू, अगदी टेस्टी असतं बघा. अय्यो, तुम्ही इथेच झोपला की आतमध्ये जाऊन झोपायचं ना? हा, अर्ध्या तासामध्ये रेडी व्हा, कारण की गाडी येतच असेल. आज तुमचं ते ऑफिस मध्ये फर्स्ट डे रिपोर्टिंग ऑफिस. बरं, मी तुमच्यासाठी प्लेट घेऊन येतो बरं का? एक फोन नाही, एक मेसेज नाही. भेटायला तर आली नाही. व्हिडिओ मेसेज पाठवला, झालं. दिस इज इंडिया.
तेजल ये क्या हो रहा है यहाँ पर? कौन सी प्रेस कॉन्फ्रेंस? शेड्यूल में तो थी नहीं। तो इसका पर्पस क्या है और इसके बारे में मुझे इन्फॉर्म क्यों नहीं किया गया है? ती मला पण माहित नव्हतं, म्हणजे प्रेसचा फोन आला तेव्हाच मला पण कळालं आणि मग मी लगेच सगळे अरेंजमेंट्स केल्या. लेकिन जरूरत क्या है इसकी? और हम किसी को भी इन्फॉर्म किए बगैर ये अश्विनी वाघमारे एक अकेली कॉम्पिटिटर है क्या इस कंपटीशन में? कि दूसरी भी कॉम्पिटिटर्स हैं? तो ये अश्विनी को अकेले प्रेस के सामने क्यों जाना है? हाँ ठीक है, कल रात को उसने जो किया वो बहुत अच्छा था, लेकिन आज उसे अकेले प्रेस के सामने क्यों जाना है? कारण प्रेसला फक्त अश्विनीशीच बोलायचंय. म्हणजे तिने काल जे काय केलं, जे काय तिने स्टँड घेतला त्यामुळे असेल कदाचित, पण आज आपल्याला अश्विनीलाच प्रेझेंट करावं लागणार. आज फ्रंट पेज पे फोटो आ गई, हेडलाइन में नाम आ गया, फिर भी और अटेंशन ग्रैब करने के लिए पूरी प्रेस कॉन्फ्रेंस बुला ली और हम लोग को इन्फॉर्म तक नहीं किया. ये चल क्या रहा है? हाँ, मुझे लग रहा है कि मैं स्प्रिंगडेल मिसेस इंडिया नहीं, पता नहीं कोई और ही कंपटीशन हेड कर रहा हूँ. प्रेसला कॉन्फरन्सेस कॅन्सल करायचं सांगू का? नहीं नहीं नहीं, अब बहुत देर हो चुकी है, आने दो उन लोगों को, वरना वो लोग हो सकता है कि इस बात को किसी और तरीके से उछाले. वहां मैं भी प्रेजेंट रहूंगा, लेकिन सिर्फ फिजिकली. इस बात को लेकर मैं ही कन्विंस नहीं हूं, उसको मैं 100% प्रेजेंट कैसे कर सकता हूं? प्रतीक, अश्विनी सीधी प्रेस के सामने नहीं जानी चाहिए, उससे पहले मैं उसे मिलना चाहता हूं. काकू अहो, तुम्ही हल्ला तर मेकअप कसा करणार मी? अगं पण काय ग बाई, तुझा हा मेला ब्रश हुळहुळतोय आणि मला गुदगुदले होते बाई. पण तू कर कर, चालेल मला. मला की नाही कुणाच्या पेक्षा तरी ना सुंदर दिसायचं आहे बाई. आभार आहे ना तुझे बाई खूप. अहो काकू, आभार कसले मानताय? उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. कितीतरी दिवसांनी मी कुणाचा तरी मेकअप करते. का घरात दुसरी कामं नाही आहेत का? अरे मग करा ना जाऊन काम, इथे का बसलायत? नाहीतर सरळ उघडपणे सांगा ना की तुम्हालाही इच्छा होते मेकअप करायची. मला काही यायची हौस नाही हो, तुम्हीच करा काय ते. आई, घरातलं सगळं ना आवरून झालंय, तुम्ही शांतपणे बसा. अगं अश्विनी, ह्यांना जेव्हा कळलं ना तू छान मला तयार करून देणार, तेव्हा ते मला काय म्हणाले माहितीये का? मी तुला ना रात्रीच्या शोला सिनेमाला घेऊन जाईन म्हणून. अहो काकू, परत जरा हळू मस्करा लावते मी. अगं अश्विनी, मी काय म्हणते माहितीये, तू मला ना इथे बोलवून घेतलंस ना ते बरं झालं. आता तुझ्या घरात इतकी हक्काची माणसं आहेत. आता ह्या काय 2 पोरी लहान आहेत, शेवटी उरलं कोण? या 4 BHK. मग ह्यांच्यापेक्षा मी नक्कीच तरुण दिसते की नाही? केवढा गैरसमज. मयू, आरसा दे. आत्ता बघा. वा वा वा, किती मी सुंदर दिसते ग. वा, काय छान केलंस तू बाई. मी कशाला आरशात पाहू, मीच माझ्या रूपाची राणी ग. अगं अश्विनी, हे मला बघून काय म्हणतील माहितीये? तू आता सिनेमाला आणि डिनरला दोन्हीला आता तू चल बस. खरंच अश्विनी, थँक्यू. हा, मी यांना ना दाखवते जाऊन. अगं अश्विनी, केवढी ग्लॅमरस दिसतेस. अगं मी ओळखलेच नाही तुला. बघ बघू बघू. हो माय गॉड, आई खरंच खूप क्यूट दिसतेस ग तू. अगं मयू दीदी, घरातल्या न्यूजपेपर मध्ये पण आईचा फोटो आलाय. ए बघू 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 बघू. अरे वा, काय मस्त दिसतेस ग तू.
खरंच तुला ओळखताच येत नाही ग, इतकी सुंदर गोड दिसतेस. वा वा. मीही नाही ओळखलं, खाली नाव वाचलं तेव्हा कळलं की अश्विनी तूच आहेस. खरंच अगं खूप सुंदर दिसतेस तू. ओ बघा बघा 4 BHK बघा. आता तर आम्हाला तुझ्या बरोबर सेल्फी काढावाच लागणार हो. ए या ग या लवकर, चला सेलिब्रिटी झाली आता अश्विनी. अश्विनी काय आहे हे? काय मग उज्ज्वला ताई, शॉक लागला ना? अहो आम्ही तर आता तुमच्या बरोबर सुद्धा सेल्फी काढणार आहोत. ही माझी सून आहे?